रेग्युलर स्कीम आणि जे काही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे ह्याच्यामध्ये काय फरक आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला समजून सांगतो. आपल्या महाडीबीटी मध्ये म्हणजे जे कृषी विभागाच्या योजना आहेत त्या योजना एवढ्याच योजना यामध्ये आहेत किंवा 2-3 घटक जास्त आहेत. फरक एवढाच आहे की इकडे जे लॉटरी लागायला 6-6 महिने 8-8 महिने जायचे, तसं नानाजी देशमुख मध्ये आपल्या ज्या काही कृषी संजीवनी समिती आहे त्यांच्या अंतर्गत आपल्या बैठका होऊन ते जर मनात आणलं त्या गावाने तर 15 दिवसामध्ये तुमचे अर्ज पूर्वसंमतीपर्यंत येतात आणि जर मनात नाही आणलं तर 6 महिने बी लागतात. मग त्याला नाही इलाज आहे. पण कमीत कमी त्याचा काळ जो आहे जो इकडे 6 महिने लागतो तो तुम्हाला 15 दिवसाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ही योजना आपलीशी करून घेता येते. आता ह्याच्यात वेगवेगळे टप्पे आहेत. काही जणांचं म्हणणं मी आहे की साहेब अजून आम्हाला कार्यान्वित झालेलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दिसत नाही गावामध्ये. त्याचे कारण थोडेसे ऍप मध्ये सध्या दुरुस्ती होत्या. 6 तारखेनंतर आपलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी जे काही ऍप आहे ऑफिशियली ते व्यवस्थित सुरू होणार आहे, सुरळीत होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काय आता सध्या फक्त सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती की तुम्ही अर्ज करा. आता मग याच्यामध्ये काय काय योजना आहेत तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याचे पडीत क्षेत्र आहेत त्या ठिकाणी वृक्ष लागवड. मग वृक्ष लागवडीमध्ये तुम्हाला जे काही पसंत आहे, जंगली वृक्ष असू द्या, बांधावरचे वृक्ष असू द्या किंवा फळबागा असू द्या, असे कोणतेही वृक्ष तुम्हाला त्या शेतामध्ये लावण्यास मुभा आहे. मग ते आंजण सारखे औषधी वनस्पतीचे वृक्ष मोठाले असू द्या, हे सुद्धा फक्त 1-2-3 गोष्टी जर सोडल्या म्हणजे कुठं सुबाबळ, आपली रानटी बाबळ, चिलार बाबळ हे असल्या 2-4 वृक्ष जर सोडले तर मेडिसिनल व्हॅल्यू असलेले किंवा औषधी गुणधर्म असलेले जंगली झाड मग त्याच्यात कवट येईल, करवंद येईल, तुमचं आंजणासारखे वृक्ष मोठाले हे सुद्धा लागवड करता येतात. त्याला आपण वृक्ष लागवड.